गंगापूर तालुक्यातील आगाठाण, भागाठाण, चिंचखेडा आदी ठिकाणाहून शिवणा नदीपात्रातून खासगी गट नंबर मधून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि हायवा गाड्यांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जाते. असलेल्या या अवैध वाळू उत्खनन बंद करण्याची मागणी गावातील नागरिक आणि ग्रामस्थांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील आगाठाण, भागाठाण, चिंचखेडा आदी गावातील शिवना नदी पात्र अक्षरशः वाळू माफियांनी वाळू उपसा करून परिसर पोखरून टाकला आणि सध्या मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. होत असलेला वाळू उपसा बंद करावा म्हणून ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही. संबंधित महसूल आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या संगनमताने तालुक्यात शिवना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून वाहतूक केल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. सुरू असलेली अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक बंद करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा बाळासाहेब डुबे, दिनकर कराळे, प्रभाकर बडोगे, राजेंद्र बडोगे, अनिल बडोगे, प्रभाकर बडोगे, नारायण अवताडे, संतोष अवताडे, शंकर अवताडे आदीसह गावातील नागरिक आणि ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर. चंद्र रामराव पाटील डुबे, राहणार चिंचखेडा, तंटामुक्त अध्यक्ष, भागाठाण आगाठाण हे 3 गावाचा आणि आमच्या परिसरातल्या बरेचसे अवैध धंदे चालू आहे. वाळू उपसा रातून दिवस लोक काही थांबत नाही. नदीतून ट्रॅक्टरनं वर टाकीतात, वरून हायवा भरून चालू तिथे मिनी हायवा. रोज रास रोजपर्यंत मी तहसीलदार साहेबांना फोन करतो, अधिकारीला, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सगळ्यांना कळवतो, पण हे लोक कुणी दाद देत नाही आणि रातून दिवस सरस वाळू चालू आहे. याच्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पण तक्रार दिली आणि एकदम साहेबांना पण दिली, तहसीलदार पण दिली, पण ह्या तक्रारीची या वाळू आल्यामुळं कोणी दखलच घेत नाही वाळूची. कारण शेतकऱ्यांना फार त्रास आहे, सामान्य नागरिकांना रस्त्याला जायला रस्ता नाही, त्या वाहनाला नंबर नाही, एवढा त्रास असतो का वाहन एखाद्याला लागलं तर मेलं तर याची चौकशी होत नाही. ह्या कारणाने याची तुरंत कारवाई शासनाने करावा, पण शासन काही दुर्लक्ष केल्यामुळं सामान्य नागरिकांना फार अडचणी येऊ राहील तिथं. बरं, एक गंगापूर तालुक्यात कुठं कुठं चालू आहे आणि कोणत्या नदीहून चालू आहे? शिवना नदीच्या पात्रातून गंगापूर तालुक्यामध्ये भागाठाण, आगाठाण, अजून बरेच नदीकाठचे पूर्णच गावं चालू आहे. कोणते गाव आहे? आमच्या परिसरात म्हणजे तर चिंचखेडा, हर्सूल, आगाठाण, भागाठाण, शंकरपूर, काटे पिंपळगाव, असे झोडेगाव इथपर्यंत हे माझ्या माहितीप्रमाणे हे तर सरळ चालू आहे. यांना कोणाचं लागम नाही, ना पोलीस स्टेशन ना तहसील. याच्यामुळं काय होणार, सामान्य नागरिक त्रस्त झाले असून रातदिवस धडधडवाचे लोकांना झोपा येत नाही. कोणी लहान मुळे एक जणाचे तो तितकं तरसून गेला, तो आत्मदान करायला लागला होता एक गावामध्ये ट्रॅक्टरवाले जाऊन, पण ट्रॅक्टरवाले जमत नाही, काही नाही. ते सरळ सांगता तुम्ही कुठं जा, आमचं काही होत नाही. ही त्यांना दहशत तयार केली गावामध्ये अशी, कारण ते हुकुमशाहीचे राजा लागू राहिले, सामान्य नागरिक पुरू शकत नाही त्यांना. याच्यावर शासनानं लवकरात लवकर कारवाई करा अशी आमची विनंती आहे. न झाली त्याच्यानंतर आम्ही एखादी उपोषणाला बसणार आता, नाही तर आत्मदान करू तहसीलला. याशिवाय दुसरा आमच्याकडे पर्याय नाही राहिला काही.